आज चक्क आमच्या जिमच्या सरांनी गरबा नाईट ठेवलेली होती. म्हणलं आयुष्यपत अजूनपर्यंत मी गरबा खेळायला कुठं नाही अशी गेलेली नाही. कारभारी म्हणाली जा फुल एन्जॉय करून ये. माझ्या बारक्या पिलूचा आज एरियामध्ये खेळ होते ना, तर तो तिकडे खेळायला गेलेला होता. गेलो तर कोण आलेलंच नव्हतं, फक्त जेठालाल आणि बापूजी होते. म्हणलं चालू दे तुमचं, आम्ही तोपर्यंत जिम बघून येतो. मी असा आज खेळ होता म्हणून त्यानुसार स्कर्ट घातलेला होता. म्हणजे सगळ्यांनीच घागरा घालायचं ठरवलेलं होतं. आमच्या चौघींचा ग्रुप झाल्यावर काही आमच्या ग्रुपची हिरोईन आहे. गेल्या गेल्या पहिल्यांदा पोरांनी ना फुगडे खेळायला सुरुवात केली. आपली मराठी माणसं म्हणलं फुगडीपासून सुरुवात करणार ना. जो खेळ रंगात आला ना, आता ही आहे ना माझी जिमची 5 ते 7ची बॅच आहे. म्हणजे मुलांची नावं माहीत नाही, पण मुलीच्या 4 जणी ओळखीच्या झालेत, नवीन आहेत ना. आम्ही 15 दिवस झालं जॉईन झाले. काय रंगात खेळ आलेला. आणि ही सर्व चक्क लाइटिंग आहे ना आमच्या जिमच्या सरांनी केलेली होती. म्हणजे लाइटिंग सुद्धा केलेली आणि डीजे ऑपरेटर म्हणजे ऑलराऊंडर आहेत ना. आणि हे सरांच्या आमच्या आई साहेब आहेत. खूप क्यूट आणि गोंडस आहेत बरं का. सगळ्यांनी नमस्ते बोला. गरबा खेळता खेळता लगेच आम्ही टिपरे खेळायला लागलो. म्हणजे दांडिया. मला दांडिया खेळायला जाम आवडतं. म्हणजे मज्जा येते ना. काय मराठी हिंदी गुजराती सगळं कॉम्बिनेशन लावलेलं, फुल एन्जॉय. म्हणजे 8 वाजता चालू झालेला, आमच्या 10 वाजलेलं सुद्धा लक्षात आले नाही. खेळता खेळता म्हटलं एक रील तर झालीच पाहिजे. दम लागतो बाबा एवढ्या सगळ्या माणसामध्ये जायचं आणि घराघरा फिरून रील बनवायची. लय भीती वाटत होती, पण डेअरिंग केलं. शेवटी 11 वाजता जेवायचं टायमिंग झालं. जेवण पण एक काय भारी ठेवलेलं होतं. जिरा राईस, परत छोले आणि मलाई कोफ्ता भाजी. मलाई कोफ्ता हिरवी भाजी तर मला जाम आवडली. सगळ्यात आपल्या पापडला कसं सोडून चालेल. जेवता जेवता पण नाचू वाटत होतं. आणि गुलाबजाम तर 2-2 खाल्ले मी. परत खालती जिमवरती गेलो. म्हणजे वर आणि खाली, वरती ओपन जिम आहे खाली पण आहे. तिथं जाऊन परत 70-80 फोटो काढले. ह्यो बाबा भोवऱ्यासारखा टुनटुन टुनटुन उड्या मारत होता. परत डान्स चालू झाला.